आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आरू, आरू, ए बाळा आरू, ही अजून झोपलीये. एवढ्या उशिरापर्यंत कधीच झोपत नाही. काकू, काही भाव आहे का तुम्हाला? अरे मी तुमच्या रूम मध्ये आले, पण कालपासून आराध्याशी बोलणं झालं नाही आणि तिची थोडी काळजी वाटत होती म्हणून. अहो काकू, आम्ही तुमच्या मुलांसारखे आहोत. एवढी फॉर्मॅलिटी कशाला हवी आहे? तुम्ही हक्काने येऊ शकता इथे. आता तिची तब्येत कशी आहे? आहे ठीक आहे, दमली आहे बिचारी. अजून भास होत आहेत तिला. हे सगळं काय चाललंय मला काही कळतच नाहीये. बघा ना, अजून झोपून आहे बिचारी. घडला प्रकार मला इशिताने सांगितला. वाईट वाटणार नसेल तर एक सांगू. मी इतक्या दिवस झाले या घरात राहते, या मुलीला पाहतीये, पण मला नाही वाटत ती खोटं बोलत असेल. आराध्या एवढी हुशार मुलगी आहे, तिच्याकडून अशा चुका होणं, भास होणं हे काही माझ्या मनाला पटत नाही. मला पण तसंच वाटतंय, पण माझी खात्री आहे हे कोणीतरी मुद्दाम करत असेल. मला पण तसंच वाटतंय काकू. पण खरंच हे कोणी मुद्दामून करतंय का नाही करतंय हेच कळायला मार्ग नाही. आणि करतंय तर का करतंय नाही. पण या सगळ्यापेक्षा आता आराध्याला बरं वाटणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. कारण तिला खूप त्रास होतोय या सगळ्याचा. मी एक सांगू का? तुम्ही तिला कुठेतरी बाहेर घेऊन जा, म्हणजे तिला कोणी त्रास देत असेल तर ती व्यक्ती तिथे येईल. आणि जर का तिला त्रास झाला तर आपल्याला कळेल ती व्यक्ती कोण आहे ती. किंवा असंही होईल की तिला तुम्ही बाहेर घेऊन गेलात तर तिला बरं वाटेल आणि तिचं भास होणं बंद होईल. आणि असं नाही झालं तर दुसरा फायदा आहे, आराध्याला फ्रेश वाटेल, चेंज मिळेल. अहो काकू, किती कमाल कल्पना आहे. माझ्या तर डोक्यातच आलं नाहीये. नाही खरंच तिला बाहेर घेऊन गेलो ना तर तिला फ्रेश वाटेल आणि चेंजही मिळेल तिला. मी एक काम करतो, मी मम्मांशी बोलून येतो. थँक्यू सो मच. आई, आरू, आणि तू इथे काय करतेस? अगं तुला बघायला आले. अगं पण तुला इथे कोणी पाहिलं तर? श्रेयस होते इथे. मग काय, मी त्यांना सांगितलं की मला तुझी काळजी वाटत होती म्हणून तुला बघायला आले. अगं पण किती वाजले सांग जरा. आणि तू एवढ्या सकाळी उठून कुठे गेला? अरे बाळा, तू उशिरा उठलीयस. 9 वाजलेत. बापरे, 9 वाजले? एवढा वेळ कशी झोपले मी? काली माझी सगळी वाट बघत असतील. आई मला रेट व्हायला हवा. आई, अरू, अरू काय होतंय बाळा? अस्वस्थ वाटतंय का? अगं तू दगदग करू नको बाळा, तू जरा आराम कर. नाही आई, 9 वाजले, खाली सगळे माझी वाट बघतायत. मी एवढा वेळ कशी झोपून राहिले मला कळलंच नाही. रात्री सासूबाईंनी तुला गोळी दिली होती ना, त्यामुळे तुला झोप लागली असेल आणि कदाचित त्यामुळे तुझं डोकं जड झालं असेल. हो, असं खूप कसं तरी होतंय. डोकं दुखतंय, हातपाय सगळे दुखतायत, काही कळत नाहीये काय होतंय. आरू, आधी हे विचार करणं बंद कर तू आणि जरा आराम कर. तुला आरामाची गरज आहे. नाही आई, खूप झाला आराम करू. आता डोळे उघडायची वेळ आली आहे. मला माहिती आहे कोणीतरी हे माझ्याबरोबर मुद्दाम करतंय. आणि जी कोणी व्यक्ती हे करताय ना, तिला मी सोडणार नाही. सगळ्यांना हेच वाटतंय की मी हे सगळं मुद्दाम करतेय, मला भास होतायत. पण तू आता बघ, मी आता कुठल्याही भासांना अजिबात रिॲक्ट करणार नाहीये. व्हायचंय ते होऊ दे. शाब्बास आरू, ही माझी मुलगी आहे. अशीच धीराने वा, खंबीर राहा. काहीही झालं तरी आपण खचून जायचं नाही आणि कोणाचेही वाईट हेतू साध्य होऊन द्यायचे नाही. मी आहे तुझ्या पाठीशी. थँक्यू आई.
या ऑफकोर्स. नाही तुम्ही मेल पाठवा. आय लुक इन टू इट. या चालेल. हो हो त्या हिशोबाने आपण मीटिंग लाईन अप करू ना. या मम्मा ओके. हो आम्ही फोन करतो. थँक्यू. नाही काही इम्पॉर्टंट असेल तर नो बोलू. नो 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 रोटी टेल मी. मला आराध्याबद्दल जरा बोलायचं होतं. आय नो तिला खूप त्रास होतोय. तिचा त्रास बघून सगळे स्ट्रेसमध्ये आहेत. आणि आय नो तू पण स्ट्रेसमध्ये आहेस. पण बेटा यू हॅव टू स्टे स्ट्रॉंग. कारण जर तू घाबरलास तर मग आराध्याचं कसं होणार ना. मग तेच होत आहे ना. मी आराध्याशी काय बोलू, तिला कसं समजवू, मला काही कळतच नाहीये. कारण तिचा त्रास बघून मलाच जास्त त्रास होतोय. नाही पण श्रेयस तू खचून चालणार नाही असं. आय नो. तू आराध्याचा मॉरल सपोर्ट आहेस. यू हॅव टू बी स्ट्रॉंग. हा आता तिला या त्रासातनं वाचवण्यासाठी आपण काय करू शकतो ते सांग. आय एम रेडी टू डू. म्हणूनच माझ्या डोक्यात एक कल्पना होती. 2 दिवसांसाठी या सगळ्या प्रॉब्लेम्स पासून लांब कुठेतरी शांत ठिकाणी तिला बाहेर घेऊन जाऊ का. म्हणजे ती जरा रिलॅक्स होईल, तिला फ्रेश वाटेल. काय झालं, तुम्हाला आवडलं नाही का? नो 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 इतकी ब्रिलियंट आयडिया आमच्या डोक्यात आधी का नाही आली असा आम्ही विचार करत होतो. दिस इज ग्रेट बेटा. बाहेर गेले तर तिला जरा फ्रेश वाटेल. आणि कुठे जावं असं वाटतंय तुला. असं काही प्लॅनिंग केलं नाही? फार्म हाऊस वर जा ना आपल्या फार्म हाऊस. तू पण गेला नाहीस बरेच दिवसात आणि आराध्याने तर पाहिलंच नाहीये. हो तिने. आम्ही तुला प्रॉब्लेम नसेल तर ना. मग काय प्रॉब्लेम, आपलं फार्म हाऊस सुपर आहे. बघ ना तिकडे आचारी आहे, केअरटेकर आहे, सगळी सोय होईल. मी सांगेन ते सगळं आराध्याला. आणि तिला आणखीन छान वाटावं असं तुला वाटत असेल ना तर इशिता आणि अक्षयला पण बरोबर घेऊन जा. एकत्र असाल तर वेळही छान स्पेंड होईल. आणि इशिता आणि अक्षयनी पण एकमेकांबरोबर वेळ घालवायला हवा बेटा. एक्झॅक्टली ब्रिलियंट आयडिया आहे. आम्ही लगेच तयारीला लागतो. आय लव्ह यू. बेटा तयारीला लागा. आम्ही पण केअरटेकरला फोन करतो. चालेल. थँक्यू अगेन. येस बेटा येस येस येस. नॉनसेन्स. हे काय नवीन. ही जर वेकेशनवर गेली तर आमचा अख्खा प्लॅनच फ्लॉप होईल. नो 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 नो. श्रेयस डार्लिंग आय एम सॉरी. आम्हाला कितीही वाटलं की तू वेकेशनवर जावं तरी आराध्याला वेकेशनवर नाही पाठवू शकत आम्ही. सो वेकेशन तर कॅन्सल होणार नक्कीच. सॉरी श्रेयस. I hope you understand. Well, if you don't, I'll make sure you understand. आराध्या देसाई, तू आमच्या नजरेआड नाही जाऊ शकत. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हे गरमा गरम चहा फॉर यू मॅम. अरे हे का तू रूम मध्ये घेऊन आलास. मी येणार होते ना खाली.